मारला का माझं सांगतो छपरीगिरी करू नको गाण्यासाठी ए भाई मी चाललो का मला जय श्रीराम पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज आपण आता नागेश्वर टेम्पलला आलोय. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आपण पोचलेलो व्हिडिओ. तर मग आता आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करा. आता आपण नागेश्वरचं टेम्पलचं दर्शन करून आपण द्वारकाला स्टेला जाऊ. थोडं जेवू वगैरे ब्लॉग बनवूया, कारण की वेगवेगळे ब्लॉग बनवतोय, कारण की आठजोड मोठे मोठे ब्लॉग झाले नाही पाहिजेत. तर भेटतो तुम्हाला सिनेमॅटिक सोबत. थोडे टेम्पलचे सिनेमॅटिक बघा आणि एन्जॉय करा. गाईजला पण कंटाळा नाही आला पाहिजे काय ब्लॉग. काय बोलतो? गाईजला पण कंटाळा. हा, वैतागले तुम्ही, वैतागले नाही पाहिजे. जेवढे पण माझे मित्रपरिवार बघतात ना, वैतागले नाही पाहिजे. आणि माझ्या मागे दोन बघा, दोन एवढा भारी वाटतोय ना. हे बघा, हे बघा, हे बघा गाईज. आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय प्रियो नाम शंभो जय शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव जय महेश्वरा. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता. सो गाइस, आपला 7वा पण ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेला आहे. बघू शकता माझ्या मागे. एकदम भारी फिलिंग झाले. आता फक्त 5 बाकी आहेत. जोशी, तुझे किती बाकी आहेत? माझे 6 झाले. अच्छा, आणि जयचे पण 6 झाले असतील ना? नाही, माझे 4च झाले. अच्छा, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर आणि नागेश्वर आणि केदारनाथ. ठीक आहे. उज्जैनला नव्हतो ना मी. अच्छा अच्छा, उज्जैन हा मिस केला. ठीक आहे, आपण करूया प्लॅन. जर सक्सेस झाला तर उज्जैनला आपण जोशी सोबत जाऊया कधीतरी. आणि माझ्या मागे बघू शकता, फुल ब्लेसिंग आहे भाई. एकदम पोपट झाला ते पण दाखव जरा. पटेलीमध्ये दोघांचा पोपट झाला. मी तुम्हाला त्या कॅमेऱ्यामधून दाखवतो. हे बघा, हे बघा, हे बघा, गेलेले मस्त तिकडे पटेली मारायला गेले होते. हे बघा, पाय बी वगैरे बघा, चप्पल नाही, काय नाही, काय लागेल वगैरे सांगितलंय ना, जाऊ नका. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय प्रियो नाम शंभो जय शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर. सो गाईस, तर आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलंय. फुल थकलोय. फ्रेश वगैरे होऊन आता जेवायला. फुल थकलोय, फुल थकलोय. तो 8 जोड थकलाय बघा, चेहरा बघा ना. तर सो गाईस, आम्ही रूम वगैरे घेतलाय, फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवायला चाललोय. तर भरपूर थकलोय बाई. तर आता आजचा ब्लॉग आपला नागेश्वरचा आपला छोटाच असेल. तर भेटूया आपण जेवताना आता सिनेमॅटिक शॉट सोबत. आली ॲव्हिलेटर म्हणजे काय सांग? लागतंय बरं का रे. ए गण्या दादा, ॲव्हिलेटर आली. लिफ्ट आहे, लिफ्ट. एलिव्हेटर नाही. जेवण वगैरे तर झालं. आता डेझर्ट खायला आलोय आम्ही. आम्ही काय घाबरतो टॉन्सन गिन्सन असा मारतो ना. माहिती आहे ना. चला मित्रा, तुला
सो गाईज आमची लहानपणीची आम्हाला दाखव रे वापस बोल रे तो तोंडात नाही काढलाय. सो गाईज आमची लहानपणीची ऍक्सिडेंट बघा. पॅकेट जाम वर्षानंतर भेटले. काय बोलतोय? सोपा वाटतोय. ये अरे ये तो घे ना, लोक पाहिजे घे ना. झगडा चल रहा है गाइस, आम्हाला झगडा जे इथं रे माझ्या गबलेट टाक. जाऊ दे गबलेट न आम्ही टाकणार आता चालेल मला. कोण यार बंद कर ना. काय दरवेळी कॉन्टेंट बनवतोय आम्हाला. कॉन्टेंट का बनवतोय? ए नाच ना. काय वन ऑफ द बेस्ट लक्झरियस हॉटेलमध्ये राहतो आम्ही इथे सुद्धा. बट त्यांनी व्हिडिओ शूटिंग का नाही सांगितलं काय माहिती. नॉट अलाउड. असं काय होईल रे मध्ये शूटिंग. काय लक्झरियस दाखवतो काय? आमची गाडी तिकडे पार्क आहे. तुम्हाला माझा नंबर प्लेट तर माहितीच असेल ना. काल आम्ही लक्झरियस हॉटेल घेतलेला, आज आम्ही लक्झरियस विला घेतलाय. या ना मी दाखवतो. अरे भाई शूटिंग नाही सांगितलंय भाई. शूटिंग नाही सांगितली. शूटिंग काय फालतू दिली. जाऊ दे ना, आपण करू ना. अरे पळून जाऊ सकाळी आपण. भाई शूटिंग नाही सांगितलं तरी आम्ही दाखवतो. ते वॉचमॅन भाई आमचा वॉचमॅन झोपलाय. आमच्या गाडीकडे पार्क केले. हे भाई शूटिंग नॉट अलाउड आहे भाई. नको. अरे नाही ना, तू फक्त वरनं दाखव. बघा बंगला. बस चला जाऊ. चला थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. अरे ओमकडे मी मारलं का माझं सांगतो. छपरीगिरी करू नको. ए भाई मी चाललो का? मला कॉन्टेंट भेटलेला आहे गाईज. मला कॉन्टेंट भेटलाय. कॉन्टेंट लवकर या बाबा, बाहेर गरमी आहे जाम. बेट द्वारका आणि द्वारकाधीश हे 2 मंदिर करणार आहोत आणि मुंबईच्या दिशेने पळणार आहोत. जिथपर्यंत आपली ड्रायव्हिंग होईल तिथपर्यंत करायची. नंतर तिथे स्टे घेणार. आपण काय उद्या मुंबईला पोहोचणार तर नाही आहोत, पण ठीक आहे ट्राय करूया आपण. कारण की गण्याला पण थोडा अर्जंट आहे, तर काही कामानिमित्त लवकर पोहोचायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ आणि गुड नाईट गाईज. आणि असाच चांगले आपले ब्लॉग येत राहतील तर थोडा बघत जा.